बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत। लाथाडीला हा संसार केला षडउर्मीचा मार। जन तन धन केले तृणाही समान। लाथाडीला हा संसार केला षडउर्मीचा मार। तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा। लाथाडीला हा संसार केला षडउर्मीचा मार। विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपणार्तियं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावद्य जीवोद्धरार्थावतारं कलाकङ्कतेजोधिकामोदिवक्रं कलानिषवादापणोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रणे कृष्ण बिभसु संवाद भूतुर्गीर्तार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिनिर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन कुवा श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधार्ये बरनवो रघुबर बिमल जशु जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिकै सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरवु कलेस विकार मस्तक हे पाया मस्तक हे पाया वरे मस्तक हे पाया वरे मस्तक हे पाया वरे वार करी संताचा या वार करी संताचा 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 मस्तक हे पाया वरिया या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पाया वरे या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाडीला हा संसार केला षडउर्मीचा मार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग इच्छावद जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला ध्येय झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीनवत्सल दया सिंधू करुणावंत सर्वभूत हिते रतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय यांचा साधा सोपा बहुतेकांच्या परिचयाचा दिडक्या पद्धतीचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल।
तुकोबरायचा सुंदर असा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगावर विवेचन करण्या अगोदर 1 मिनिटाचा परिहार. श्री धर्मराज महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा ज्यांच्या रसाळवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात, वारकरी भूषण श्री हरिभक्तप्रायण बंडूदेव महाराज यांच्या रसाळवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात. या सप्त्यातील हे 6वं कीर्तन हे माझ्याकडे आलेलं आहे. आज कीर्तनासाठी 7 संगत करण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी ज्यांच्या आवाजाने सर्व महाराष्ट्रामध्ये महाराज एक भक्तीचा ओलावा ज्यांच्या आवाजाने निर्माण झाला आहे, अशी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुंदर अशी या ठिकाणी महाराज पहिली चाल गायली. भजन सम्राट संगीत अलंकार श्री हरिभक्तप्रायण पंढरीनाथ महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच गान कोकिळा गाणगंधर्व स्वरसम्राट श्री हरिभक्तप्रायण बालासाहेब मामा इंगळे सुरेगावकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी सुंदर अशी भजनाची सुरुवात केली. श्री हरिभक्तप्रायण आमचे कामाजी महाराज रेवलगावकर आहेत. पकवाजावरती ज्यांची सुंदर अशी साथ आहे आमचे परममित्र मृदंग अलंकार श्री हरिभक्तप्रायण माऊली महाराज कदम नंदखेडा या ठिकाणी उपस्थित आहेत. मधुकर मामांनी मला फोन केला, म्हणे महाराज आमच्या गावात तुमची तारीख पाहिजे. पण एवढं सुंदर असं निवेदन आहे असं मला माहिती नव्हतं, पण असं महाराज काटेकोर पद्धतीनं असं निवेदन आहे. परिसरातील आलेले सर्व भजनी मंडळ, गावातील सर्व भजनी मंडळ दोन्ही चोपदार आहेत. आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. या ठिकाणी महाराजही उपस्थित आहेत. विठ्ठल नांदखेडाच बरोबर विठ्ठल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. परमेश्वर दादाची सुंदर अशी सिस्टीम आहे, गोड असं निवेदन आहे. एक थोडं वाटायला इकडचे पुरुष मंडळी थोडे इकडे आले तर जमते, हे थोडं मोकळं दिसाले हो. हा ना, या मी जिवंत आहे, या उठा उठा इवाई उठा उठा या घरला जाऊ नका, इकडे या ना, इकडे या ना. हो सगळं रिकामच पटांगण दिसाले. या मी पैसे मागत नाही, काही नाही. कीर्तन झाल्याच पाया पडताना द्याची. हा ना, हे लईच मोकळ दिसाले. उठा की दाजी, काय माणसं या ना, असं बघा ना, इतकं एवढं एक रिकाम पटांगण, तिकडे काय काम आहे तुमचं? काय कमाला लाज आलीत का? या नाही, थोडं सगळंच रिकामा दिसाले. एवढे गायक वादक मंडळी इथे भारी आहे तेवढे. हा या कॅमेऱ्यात फोटो काढायचा आहे तुमचा. विठ्ठल विठ्ठल ऐका, जाऊ द्या तिथं बसले, जाऊ द्या. जे आले त्यांनी धन्यवाद. उठा म्हणल्यानंतर रागता आला नाही की, आणि आला तरी काय करणार आहे. लक्षपूर्वक ऐका. आता ऐका, कीर्तनाला सुरुवात झाली. सुंदर असं निवेदन आहे. सर्वांवर माझी विनंती आहे, तर जिथं बसला तिथं बसा, फक्त उठून जाऊ नका कोणी. सर्वांना माझी विनंती आहे, आता कीर्तनातून अजिबात कोणी उठून घराकडे जायचं नाही. माता भगिनी एकमेकीच्या कानात कोणी बोलायचं नाही. कितीही कसलाही कापसाचा भाव उतरू द्या, तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि मी 2 तास तुम्हाला कितीही टाळ्या वाजवून भजन करा म्हटलं तरी अजिबात कोणी भजन करायचं. लागला मेळ आता, जाऊ द्या. टाळी वाजवा न वाजवा, पण सर्वांगाचे कान करून चिंतन आहे का. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय सांगतात, आम्ही झालो बळीवंत. ज्या अर्थी तुकोबरा आम्ही बळीवंत झालो अशी भाषा करतात, त्या अर्थी तुकोबराच्या पाठीमागं कोणतं बळ आहे हे पाहणं आवश्यक आहे. एखाद्याच्या जीवनामध्ये काही बल प्राप्त झाल्याशिवाय माणसाला महाराज काहीतरी सामर्थ्य गाजवता येत नाही. सामर्थ्य गाजवण्यासाठी, अर्थात आपला प्रभाव टाकण्यासाठी दुसऱ्यापेक्षा वेगळं आपल्याकडं काहीतरी विशेष असावं तर त्याचं साम्राज्य निर्माण होतं. अर्थात त्याच्याकडे पाठीमागे बळ असावं लागतं.
जे आरती तुकोबराय आम्ही बळीवंत झालो अशी भाषा करतात. याच्या पाठीमागे तुकोबऱ्याकडे कोणतं बळ होतं हे पाहणं आवश्यक आहे. 5 बळ सांगितले शास्त्रामध्ये, व्यावहारिक सत्तेमध्ये 5 बळ सांगितले सर्वात महत्वाचे. पहिलं बळ आहे कौटुंबिक बळ, दुसरं बळ आहे शारीरिक बळ, तिसरं बळ आहे बौद्धिक बळ, चौथं बळ आहे सत्ता बळ आणि 5वं बळ आहे ते अर्थ बळ. विठ्ठल पाच बळ असावे लागतात सामर्थ्य गाजवण्यासाठी. आता ऐका, पहिलं बळ सांगितलं ते म्हणजे महाराज शारीरिक बळ. त्या शरीराचं बळ असल्याशिवाय माणसाला प्रभाव टाकता येत नाही. आणि शरीराचं बळ कुठं कुठं कामाला येत असतं महाराज. शरीर चांगलं असेल तर त्याचा प्रभाव पडतो, अन्यथा प्रभाव पडत नाही. शरीराचं बळ असावं तरी कसं? शरीराचं महाराज बळ गाजवण्यासाठी अर्थात शरीर संपत्ती त्याच्याकडे कशी असावी त्याचं एकमेव उदाहरण द्यायचं म्हटलं तर अख्ख्या देशात ज्याचं अग्रगण्य नाव घेतलं जातं, शारीरिक बळाची उपमा जर द्यायचीच झाली तर अग्रस्थानी ज्याचं नाव घेतलं जातं त्याचं नाव आहे भारताचा एकमेव कोहिनूर हिरा, त्याचं नाव आहे खली. खली एवढा दुसरा शरीराचं बळ असलेला व्यक्ती भारत देशात नाही. निधड्या छातीचा 1.25 क्विंटल ज्याचं वजन आहे, 42 इंच ज्याची छाती आहे, 36 इंच गेली बरं आता, 42 इंच छाती आहे न फुगवता. एवढं ज्याच्याकडे शरीराचं बळ आहे तो आपली सत्ता प्रस्थापित करीत असतो. सगळ्यापेक्षा वेगळं त्याच्याकडे बळ आहे म्हणून तो सगळ्याला महाराज एक भारी दिसत असतो, त्याचं नाव आहे शारीरिक बळ. जिथं शरीराचं बळ उपयोगाला येत नाही तिथं दुसरं बळ उपयोगाला येतं, त्याचं नाव आहे महाराज कौटुंबिक बळ. कुटुंबाचं बळ असल्यानंतर माणसाला सामर्थ्य गाजवता येतं. एका हॉटेलमध्ये एक व्यक्ती चहा पेत बसला होता. त्याचं वजन असेल महाराज 70-75 किलो त्याचं वजन असेल. बाहेरून एक व्यक्ती आला आणि त्याचं वजन असेल 35 ते महाराज 36 किलो वजन असेल. तो मनुष्य बाहेरून आला, 75-80 किलोचा मनुष्य बसलेला, त्याला एकही शब्द त्याने बोलला नाही. जसा आला तसा पाठीमाग बाही सारली आणि एक ठ्याका मारला. त्या चहा पिणाऱ्या माणसाने 80 किलोच्या माणसाने त्याचा ठ्याका सहन केला. एकही शब्द बोलू शकला नाही, तो निघून गेला. आता महाराज 80 किलोच्या माणसाला 35 किलोच्या माणसानं ठ्याका मारला, एकही शब्द बोलू शकत नाही. याचं कारण आहे महाराज त्याच्या साईडला बसलेला एक व्यक्ती म्हटला, अरे दादा तुझं 80 किलो वजन आहे, 35 किलोच्या माणसाने तुला थापड मारली तरी सुद्धा एकही शब्द बोलला नाही. तुझं बळ काय कामाचं आहे? 80 किलो वजन तुझं काय कामाचं आहे? 35 किलोच्या माणसानं तुला थापड मारली, एकही शब्द बोलू शकत नाही. याचं कारण काय? ते 80 किलोवालं म्हणायला लागलं, दादा ते मारणारं 35 किलोचं जरी असलं तरी आणि मी मार खाणारा जरी 80 किलोचा असलो तरी मी याला काही बोलू शकत नाही. याचं कारण आहे म्हणे, हे दिसायला जरी उद्बत्ती छाप असलं तरी याच्या पाठीमागं लई कौटुंबिक बळ आहे म्हणे. याचे भाऊ 7-8 आहेत म्हणे. मी जर याला एक शब्द बोललो तर बुकनाच करतात म्हणे बाहेर गेलं की. अर्थात मनुष्य 35 किलोचा असला तरी 80 किलोच्या माणसाला मारू शकतो. याचं कारण आहे त्याच्या पाठीमागं कोणतं बळ आहे? बोला बोला, कोणतं बळ आहे? हा, 80 किलोची माणसं असू द्या, 35 किलोच्या माणसापुढे सगळे नतमस्तक होतात. याचं कारण काय? एवढं सत्ता प्रस्थापित करतं, साम्राज्य गाजवतं महाराष्ट्रावर. याचं एकमेव कारण आहे 35 किलोचा माणूस आहे, 35 किलोचा मनुष्य आहे, पण महाराज सगळा महाराष्ट्र त्याच्या पुढे लीन होतो. याचं कारण आहे त्याने कुटुंब म्हणजे आपलं स्वतःचं कुटुंब पाहिलं नाही, अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. हे सगळ्यात मोठं बळ आहे. याला म्हणतात कुटुंबाचं बळ आहे का नाही महाराज? काल उपोषण सुरुवात झाले, सगळे तिथं आता जे हरी घालाय चालेतच म्हणा. आता आणखी सुरुवात आहे. वजन जास्त नाही पण महाराज सगळा महाराष्ट्र आज डोक्यावर घेतोय, सगळे त्यांच्या पाठीमागं लागतात. याचं कारण आहे एवढं सामर्थ्य गाजवण्याचं बळ कुठून आलं तर 2 नंबरचं बळ आहे, त्याचं नाव आहे कौटुंबिक बळ. शरीराचं बळ तिथं उपयोगाला येत नाही, तिथं कुटुंबाचं बळ उपयोगाला येत नाही. मग 3ऱ्या क्रमांकाचं बळ उपयोगाला येतो, त्याचं नाव आहे बौद्धिक बळ. बुद्धी कौशल्यावर माणसाला सामर्थ्य गाजवता येतं बरं, लक्षात घ्या. त्याला शरीर नसू द्या, कुटुंब नसू द्या, पण बौद्धिक कौशल्य असलं पाहिजे. तुकोबऱ्याच्या गाथ्यामध्ये एक प्रमाण आहे बघा. महाराज एका वाघाला बंदिस्त करून ठेवलं, पण त्या वाघाच्या तावडीतून कोल्यानं कशी सुटका केली याचा सुंदर असा एक अभंग आहे महाराज. वाघे उपदेशीला कोला, सुखे खाऊ द्यावे मला.
एका माणसाने महाराज वाघ पकडला म्हणे, एका पिंजऱ्यामध्ये डांबला आणि चौकात नेऊन ठेवला. सगळे लोक यायचे, फोटो काढायचे, निघून जायचे. 15-20 दिवस झाले. वाघाला चहा नाही, काहीच नाही, पाणी नाही, काही नाही. महाराज निवांत बसलेला वाघ. सगळे फोटो काढून निघून जायचे. 15व्या दिवशी संध्याकाळी एक त्या वाघाला भेटण्यासाठी एक कोल्हा आलं. ते कोल्हा म्हणला, वाघोबा एवढं मोठं शरीर आहे, एवढे भारी आहे तुम्ही, आणि मध्ये असं बसलंय, असं कसं झालं म्हणे. ते वाघ म्हटला, कोल्या तुला काय सांगू म्हणे, अरे माझी जीर्णावस्था झाली म्हणे. 15 दिवस झालं लोक येतात, फोटो काढू घेऊन जातात, पण मला पाणी कोणी पाजत नाही, चाराय नाही म्हणे, काही नाही. मग माझं काय दुःख आहे ते तुला कळतं म्हणे. माझी एकच प्रार्थना आहे म्हणे, कोल्ह्या एकदा या पिंजऱ्यातून मला बाहेर काढ. कोल्हा म्हणला, उपकार करा, वाघाला बाहेर काढा. वाघाला बाहेर काढलं आणि कोल्हा मध्ये गेलं आणि वाघ तिथंच उभा टाकला. कोल्हा म्हणला, वाघा तुला बाहेर काढले की? म्हणला हो. 15 दिवसापासून उपाशी आहेत ना? म्हणे हो. मग जा ना कुठंतरी फराळ कर, पाणी पिऊन ये. ते वाघ म्हणला, आता कुठं जाऊन कुठं शिकार बघू, इथं समोरच आहे म्हणे दशमी, तुझा स्वीकार करतो म्हणे. आता कोल्हा म्हणला, बरं आहे का, ज्याच्यावर उपकार करावा त्यानेच आपल्यावर अपकार केला म्हणे. आता कमाल झालं. पण महाराज इथं आता कोणतं बळ वापरावं लागेल? इथं बौद्धिक बळ वापरावं लागेल. कोल्हा म्हटला, इथं चतुरपणा आपला उपयोगाला आणला पाहिजे. कोल्हा म्हणला, वाघोबा तुम्ही मला खाणार आहे? म्हणे हो खाणार आहे. पण ज्या माणसाचं मरण जवळ आलंय, अर्थात ज्याचं आता मरण आलंय, आता मी मरणारच आहे म्हणा, शेवटची इच्छा तरी माझी पूर्ण करा. वाघ म्हटला, ठीक आहे, कायदा आहे, मला माहीत आहे, शेवटची इच्छा तुझी पूर्ण करतो. तुझी शेवटची इच्छा काय मला सांग म्हणे. कोल्ह लई चॅप्टर असते बरं, कोल्ह लई चॅप्टर असते आहे का नाही बरं, लई चॅप्टर कोल्ह महाराज. ते कोल्हा म्हणला, वाघोबा दादा माझी एकच इच्छा आहे म्हणे, शेवटची. एवढूसा पिंजरा, एवढं तुमचं बलाढ्य शरीर, एवढूशा छोट्याशा पिंजऱ्यामध्ये तुमचं शरीर मध्ये कसं गेलं आणि मध्ये कसे बसलात, एकदा या डोळ्याने मला मस्त असा तुमचा चेहरा पाहू द्या म्हणे, कसे मध्ये बसला होतात आणि कोणत्या पोजमध्ये फोटो निघाल्या होत्या, एकदा मला बघू द्या. कोल्ह्यानं सांगितलं शेवटची इच्छा. वाघ म्हणला, मी तुला खाणारच आहे, तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करतो. हे कोल्ह्या इकडे बघ, हे दार एवढूच आहे, माझं शरीर धिपाड आहे, मध्ये जाता येत नव्हतं. मग मी माझी आधी मान मध्ये घातली, मग उजवा पंजा घातला, मग डावा घातला, मग मी माझ्या शरीराचं आकुंचन केलं, मी शरीर माझं लहान केलं, मी मध्ये बसलो आणि हे बघ असे 2 पाय केले आणि असं बसलो. लोकांनी 15 दिवस याच पोज मध्ये फोटो काढल्या. काय सुंदर रूप दिसायला लागलं, बघितलं का? कोल्हा म्हणला, आणखी 2 मिनिटं असे थांबा, असे थांबा म्हणे, आता हालूच नका. वाघ म्हणला, बघितलं का, आणखी थोडे वेळ बघू द्या म्हणे. कोल्ह्याने महाराज त्याला निवांत बसू दिलं आणि कोल्ह्यानं काहीच केलं नाही. ते दार घेतलं, लावलं, कुलूप लावलं, चावी कमरेला अडकिलं आणि गेलं निघून. जिथं कुटुंबाचं बळ उपयोगाला येत नाही, 3 क्रमांकाचं बळ आहे सामर्थ्य गाजवण्यासाठी, ते बळ आहे ते म्हणजे बौद्धिक बळ. महाराज बादशाच्या हातावर तुरी दिल्या, तिथं छत्रपती शिवरायांचं बौद्धिक बळ उपयोगाला आलं. हे 3 नंबरचं बळ आहे बौद्धिक बळ. 4थं बळ आहे, त्याचं नाव आहे सत्ता बळ. सत्तेच्या जीवावर माणसाला तर सगळ्याला माहिती आहे, आता ते त्याच्यावर काही बोलणं काही गरज नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. जिथं सत्ता आहे तिथं सगळं आपोआप बळ येतात. महाराज त्यांच्या मनावर आहे, कधी काही करू शकतात, कधी काही करू शकतात, आहे का नाही? 1500 चालूही करू शकतात. आता पडले वाटते हप्ते त्यांना, आहे का नाही महाराज? शेतकऱ्याला 500, बाईला 1500. आता शेतकरी विचारात आहे, मामा शेती केली तर 500 रुपये महिना आणि बायको केली तर 1500 रुपये महिना, मग शेती करावं का बायको करावं? लय टेन्शन आलं नाही त्याला. लक्षपूर्वक आहे का? ही सत्ता प्रस्थापित आहे म्हणजे सत्तेचं बळ आहे 4थं. आणि 5वं बळ सांगितलं, त्याचं नाव आहे अर्थबळ. आणि अर्थबळ असं आहे, हे 4ही बळ ज्याच्या आश्रित राहतात त्याचं नाव आहे अर्थबळ. जिथं पैसा आहे तिथं महाराज शरीर जरी नसलं तरी माणसं म्हणतात, साहेब दिसायला सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं कोई, जब लग अपने पल्लों में पैसा, तब लोग सलाम करे अपने
कोई ना मिटा बोले पैसों तेरे तीन ना परशा परशु परसराम दिल का साथी नहीं कोई बाबा 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 अपने पल्लों में पैसा होए तब को ही सलाम करे। क्या बात है वाह अपना पैसा निकल गया कोई ना मिठा बोले। वाह भाई रे भाई रे भाई रे दिल का साथी नहीं 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 कोई रे सब पैसे के भाई बाबा सब पैसे के भाई सब पैसे के भाई बाबा सब पैसे के भाई सब पैसे के भाई बाबा सब पैसे के सब सब पैसे के सब पैसे के भाई 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 बाबा हाजी बाबा बाबा वाजवा वाजवा चांगलं होतं वाजवा. एवढं गोड प्रमाण दिलं महाराज. या जगतामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे सगळे बळ आपोआप येतात. पैशाच्या जीवावर सगळं चालतं. ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच लोक मानतात. या ठिकाणी ज्याच्याकडे धन आहे त्या धनवंताला लोक मान्यता देतात. अर्थात त्याच्या मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी धनवंता लागे धनवंता लागे धनवंता लागे धनवंता लागे हा सर्व मान्यता आहे जगी 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 सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी जगी जो वरी पर्वताने धंदा लावू बहीण म्हणे दादा 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 जब बजवा चाले धंदा तब बहीण माने बस जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. त्याच्याजवळ काहीच नसू द्या जवळची बहीण लांब जाते. ज्याच्याकडे पैसा आहे लांबची बहीण गुरु बहीण सुद्धा होते. हाय का नाही मला. ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्यावर कोणी किंमत देत नाही. अर्थात अर्थबळाच्या जीवावर हे सगळे बळ अस्तित्व राहतात. त्याचं नाव आहे अर्थबळ. हे 5 बळ मी तुम्हाला सांगितले. या 5 बळापैकी एक तरी बळ तुकोबऱ्याकडे होतं का सांगा. प्रतिबळ सत्तेतले हे 5 बळ. या 5 बळापैकी एक तरी तुकोबऱ्याकडे बळ होतं का. शरीराचं बळ नाही. कुटुंबाचं बळ नाही. बौद्धिक बळ तुकोबऱ्याचे शब्द आहेत. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी. वाचे कृपा निधी माये बापा अल्प माझी मती म्हणून येतो काकुलती. अर्थात माझ्याकडे बुद्धीचं बळ कसलंच नाही. तुकोबऱ्या स्वतः सांगतात. संपत्तीचं बळ आहे का. सदैव सुडके जवळ येता चोर लागे हो जाऊ पुढती निगे पुत्री घर राखती आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर लागे जाऊ पुढती निगे आम्ही सदैव सुडके
जवडी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखती घरी रांड पोरे मरती उपवासी घरी रांड पोरे मरती उपवासी घरी रांड पोरे मरती उपवासी. घरी रांड पोरे मरती उपवासी घरी रांड पोरे मरती उपवासी घरी रांड पोरे मरती उपवासी घरी रांड पोरे मरती उपवासी. घरी रांड पोरे मरती घरी रांडा पोरे मरती उपवासी सांगे लोका पाशी थोरपण नेवोनिया घरा दाखवावे काय काळे तोंड जाय काळे तोंड जाय चुकवो काळे तोंड जाय चुकवानी काळे तोंड जाय चुकवोनी निवनी अगरा दाखवावे काय निवनी अगरा दाखवावे वा घरी रांडा पोरे मरती उपवासी खायची पंचायत आहे तुकोबऱ्याच्या घरी. म्हणजे अर्थात तुकोबऱ्याकडे एकही पाची बळापैकी एकही बळ नाही. मग एकही बळ नसताना तुकोबराय म्हणतात कसे आम्ही झालो बळीवंत. आता ऐका हे पाची बळ जे मी आतापर्यंत सांगितले ना हे पाची बळ परमार्थामध्ये आवश्यकता याची नाही. मग कोणत्या बळावर तुकोबराय विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी दैसा धगधगीत ज्वाळ विवेकासहित वैराग्याचे धगधगीत ज्वाळ अग्नी दैसा धगधगीत ज्वाळ धगधगीत ज्वाळ धगधगीत ज्वाळ धगधगीत ज्वाळ धगधगीत धगधगीत ज्वाळ 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 या पाची बळापैकी एकही जरी तुकोबऱ्याकडे बळ नसेल पण परमार्थामध्ये जे बळ आवश्यक आहे ते पहिलं बळ आहे त्याचं नाव आहे वैराग्य बळ. आणि ते वैराग्याच्या बळाच्या जीवावर तुकोबऱ्या भाषा करतात. कारण का वैराग्य असल्याशिवाय परमार्थामध्ये अजिबात किंमत कशालाच नाही. हे सगळ्यात मोठं बळ आहे ते म्हणजे वैराग्याचं बळ आहे. आणि ते वैराग्याचं बळ सहज नाही विवेकासहित वैराग्याचं बळ. विवेक असला पाहिजे विवेकासहित वैराग्याचं बळ असावं तर ते कामाचं आहे. वैराग्याची व्याख्या विचारसागर काय सांगतो? वैराग्याची व्याख्या काय सांगतो? विचारसागर असा सांगतो इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या इच्छेच्या त्यागास वैराग्य असं म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू प्राप्त असावी आणि तिचा त्याग करावा त्याला वैराग्य म्हणतात. म्हणजे गोडधोड खायला असावं आणि माणसाने खाऊच नाही त्याला म्हणायचं वैराग्य. एक मनुष्य म्हणला महाराज म्हणजे वयाचे 35 वर्ष झालेत मी आणखी लग्नच केलं नाही. मी गुन्हानं बस तू लग्न केलं नाही असं नाही तुला कोणी दिली नाही म्हण आहे का नाही महाराज. मिळावी बायकून तिचा त्याग करावा त्याला म्हणतात वैराग्य. आपल्याकडे विवेकासहित वैराग्याचं बळ नसते. आता वैराग्याचे 2-4 प्रकार आहेत मी ते सांगत बसत नाहीत. स्मशान वैराग्य वेगळं आहे प्रसूतीचं वैराग्य वेगळं आहे विवेकासहित वैराग्य वेगळं आहे. आपला वैराग्य नसतो आपला वैताग असतो. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं दाजी. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. आपल्याला वैराग्य येतं का वैताग येतो?
आपल्याला सगळ्याला वैताग येतो. बायकोनं 2 शब्द बोलले की माणसाला राग येते. ते म्हणते बस राम मंदिर बरं आहे. तो कमालच आहे का नाही? हे वैराग्य नाही मला, हे वैताग आहे. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळा. वेदांताचार्य पंडित महाराज क्षीरसागर एक दृष्टांत सांगतात. ते दृष्टांत सांगतो. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. याच्यासाठी एकदा टाळी वाजून भजन करा. विठ्ठल विठ्ठल. घरी नवरा बायकोचं भांडण व्हायचं महाराज. एकही शब्द बोलला की बायको रागात यायची. मालक म्हणायचा भाकर अशी झाली, भाकर अशी झाली म्हटली, बाईनं एकच शब्द टाकायचा, खावा वाटली तर खा, नाही तर चालले बघा माझ्या माहेरला. काही झालं की एकच शब्द बोला की बायको म्हणते बघा करू वाटलं करा, नाही तर चालले बघा माझ्या माहेरला. ते वाळून गेलं. एक दिवशी त्याला मित्र भेटला. म्हणलं काय झालं रे एवढा नाराज व्हायला? ते म्हणला काय सांगू, बायको अशी भेटली म्हणे, एकही शब्द बोललो की लगेच माहेरला जाते म्हणते म्हणे. ते मित्र म्हणला अरे सगळ्या बाया असंच म्हणतात, सगळ्या बाया असंच म्हणतात. खरंच आहे. बायकांना राग आला की बाया म्हणतात मी आहे म्हणून नांदले, दुसरी असती तर, मी आहे म्हणून नांदले दुसरी असती तर. सगळ्याच बाया निघून गेल्या असत्या तर नांदीत कोणती असती? आहे का नाही महाराज? हे सगळा प्रश्न आणखी रिकामाच आहे. पण महाराज आता राग यायला लागला. ते म्हटलं आहे बघ सगळ्या बाया असंच म्हणतात, पण कोणी जात नाही म्हणे घर सोडून, तू फक्त मन म्हणे जा. घरी आला, भाजी तिखट झाली होती म्हणे. अशी भाजी असते का म्हणे तिखट? अशी भाजी असते का? एवढं मिरचू असतं का? बायकोला राग आला. बायको म्हणले हो का खावा वाटलं का, नाही तर चालले बघा म्हणजे माहेरला. हे मित्र म्हणला होता ना त्याला, असं म्हणतात त्यानं भीत भीत पण मोठ्या आवाजात म्हटलं. म्हणला जातीस? ते म्हणले चालले. जा 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 म्हटल्या म्हटल्या बाई अर्धी ढिली पडली. म्हणे आता पाठवते. त्यानं लगेच ऑटोवाल्याला फोन केला. म्हणे या. बॅगही टाकली. दोघंही ऑटोत बसले, निघाले. मामा एक मागं एक पुढं बसलो. ते ऑटोवाल्यानं पक्क ओळखलं दोघाचं. गोडीत असते तर एका सीटवर बसली असते. हे मागं पुढे झाले त्यावरती यांचं बिनसले. आता याला बायकोची गरज, याला बायकोची गरज नाही, बायकोला याची गरज नाही. बायको म्हणले हो का आता गेले ना पुन्हा एक दिवस सुद्धा तुमच्याकडे येणार नाही. ते मला नाही 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 येऊच नको, मिळाली तर दुसरी करील, नाही तर असाच राहील, पण तुला मी फोन करणार. बायको म्हणले का चाल जा म्हणालो ना. आता याला बायकोची गरज नाही, बायकोला याची गरज नाही. आता नीट आहे का बरं? आता यानं बसस्टँडला सोडायचं निघून यायचं की ते बसस्टँडला उभा टाकलं. एस टी आली. आता बायको सोडली निघून यायचं. एस टी आली. मारा खांद्यावरची दस्ती काढून पळत पळत जाऊन एस टी जागा धरलं. काय गरज आहे का आता बायको उभा टाकणार का जायना? काय देणं घेणं नाही, काहीच नाही. मला गरज नाही ना तुला बायकोची, पण मला जागा धरून दिली. जाऊ द्या. पाण्याची बाटली आणून दिली. तिकीटही काढलं आणि तिकीट काढून तिच्या जवळ आणून दिलं. जाऊ द्या आता शेवटला चालली म्हणे. पाणी दिलं, शीट दिली, तिकीट दिलं. आता निघून यावं की घराकडं मामा? ती एस टीच्या खिडकीच्या खाली उभा टाकले आणि खिडकीच्या खाली उभा टाकून म्हणाले हळू जाय बघ, तिकीट काढलंय, तिकीट काढू नको. आणि तिकिटाच्या पाठीमागं 3 रुपये चिल्लर लिहून दिलेत, उतरताना घे. लई नका बोटा ना संसार आहे का नाही मारा? बायको म्हणली आता एवढं मालकाचं महाराज भाषण ऐकलं आणि व्यवस्थित जा म्हणे. पोहोचल्यास मला फोन कर, बॅलेन्स नसतं तर मिस कॉल मार, पण मला कळव म्हणे पोहोचली म्हणून. आता गरज नाही ना तुला, काय करायची बायकोची गरज नाही एवढी कधी काय गरज आहे? एवढं महाराज माणसानं बोललं की बायकोनं वरून आवाज दिला. बायको म्हणली मालक तुम्हाला माझी एवढी काळजी आहे आणि मला काय तुमची काळजी नाही का? मला पण तुमची काळजी आहे. मला माहित आहे तुम्ही शेजारीच्या घरी जात नाही, चुलतीला बोलत नाही, चुलत्याला बोलत नाही, सकाळी काय खाताला. आता मला चिंता आहे. मी संध्याकाळी भाकर करून ठेवली होती, एवढी भाकर का? आणि तब्येतीची काळजी घ्या. ते म्हणला माझी जर तुला एवढी चिंता होतीच, एवढी भाकर करायची काय गरज होती? मला म्हणली तुम्ही जरी रागानं बोललात तरी तुमची मला चिंता आहे, मला जरी तुमचीच आहे, तुम्हाला जरी माझी नसेल तरी मला तरी तुमची आहे ना. मालक मला तुला जरी एवढी माझ्या भाकरी चिंता आहे, कशाला बॅग घेऊन निघालीस? ती म्हणली मी कुठे चालले? मग तुम्ही जांभल्या निघाली, येतीस काय खाली? दोघंही एक आठवत घरला. याला वैराग्य म्हणतात, वैराग्य म्हणतात. याला वैराग्य म्हणत नाहीत, याला वैताग म्हणतात महाराज. वैताग वेगळा आहे आणि वैराग्य वेगळा आहे. पण महाराज तुकोबराची भाषा करतात ती वैराग्याच्या बळावर भाषा करतात. आणि तुकोबराच्या जवळ वैराग्य क्षणिक वैराग्य नाही, ते विवेकासहित वैराग्याचं बळ असल्यामुळं तुकोबरा सांगतात हे वैराग्य आम्हाला देवापासून मिळालं. तुकोबरा तुमच्या देवापासून मिळालं? हो. आम्ही त्या बळीयाच्या अंकित गेलो आणि त्या बळीयाच्या अंकित गेल्यामुळं वैराग्य गुण आमच्याकडे आला. देवाकडे 5 गुण आहेत ना, ऐका. यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य.
हे 6 गुणवर्य वसती जेते हे 6 गुण देवाकडे आहेत. आम्ही देवाच्या अंकित गेल्यामुळं, देवाला आम्ही सर्वस्व अर्पण केल्यामुळं देवाचा वैराग्याचा गुण माझ्याकडे आला आणि त्या वैराग्याच्या बळावर आम्ही सुद्धा बळीवंत झालो. हो बळीयाचे अंकित हो बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार हो लाताळीला संसार बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत हो लाताळीला संसार हो लाताळीला बळीयाचे अंकित 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 आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार हो लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, या वैराग्याच्या बळावर तुकोबाच्या भाषा करतात. आम्ही झालो बळीवंत. पण महाराज आम्ही बळीवंत झालो, पण बळीयाच्या अंकित गेल्यानंतर आपणही बळीयाच्या अंकित गेलं पाहिजे. आणि त्याच्या अंकित गेलं की त्याचं सर्वस्व आपल्याला मिळत असतं महाराज. एकदा त्याला आपण काही दिलं ना, मग त्याचं सर्वस्व आपल्याला होत असतं महाराज. म्हणून आपणही त्याच्या अंकित गेलं पाहिजे. आणि मग त्याच्या अंकित गेल्यामुळं तुकोबारा म्हणतात वैराग्याचं बळ आमच्याकडं आलं आणि त्या वैराग्याच्या बळाच्याच महाराज या बळावरती आम्ही भाषा करतोय. आम्ही झालो बळीवंत. त्या वैराग्याच्या जीवावर आम्ही बळीवंत झालो. मग महाराज काय स्थिती प्राप्त झाली? बळीवंत झालाय, नेमकी काय स्थिती काय प्राप्त झाली? तुकोबारा म्हणतात आम्ही बळीयाच्या अंकित गेलो, आमच्या ठिकाणी वैराग्याचं बळ आहे. आमची स्थिती अशी झाली, जो संसार आहे तो सगळ्याला त्रास देणारा आहे, दुःख देणारा आहे. एवढा संसार जरी असला तरी त्याला आम्ही कवडीची किंमत देत नाहीत. अर्थात त्या संसाराला आम्ही लात मारली. लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला 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 संसार लाताळीला संसार केला चढवर मीचा मार केला चढवर मीचा मार 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 लाताळीला संसार
बस तुकोबारे म्हणतात आमची स्थिती अशी प्राप्त झाली. थोडं लेट करेन व्हाले का टाळ्याला आहे का नाही महाराज, उत्तरणी झाल्यास मग व्हायला. लक्षपूर्वक आहे का, संसाराला आम्ही लात मारली. आपल्या दृष्टीने संसार संसार म्हणजे काय, बायको पोर गाडी बंगला, याला संसार म्हणतात. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित मनमतीचे मगन तिलक किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनवंतीची उंडाला चढ गेला विठुसी 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 विठुसी. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. जन्म मृत्यूचा संसार हा सगळ्यात मोठा संसार सांगितला. आगा निपजे आगा उपजने आणि निमने हे 7 जिका मानने तया जीव लोकू म्हणे संसारुहन. जन्माला येणं मरणं हा सगळ्यात मोठा संसार आहे आणि या संसारातून बाजूला निघणं एवढं सोपं नाही. या संसारूपी सागरातून या पाशातून बाजूला निघणं याच्यासाठी एक बळच लागतं त्याच्या पाठीमागे, आणि ते वैराग्याच्या बळावरची सगळी भाषा आहे. बरं लक्षात पूर्वक ऐका, हे संसार एवढा सोपा नाही बाजूला जाणं. तुकोबारे म्हणतात आम्ही त्याला लात मारली, त्याला आम्ही जवळ सुद्धा येऊ देत अजिबात नाही. संसारावर सगळ्यांचा ताबा आहे, पण संसारावर ताबा मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्याला बाजूला सारणं तर सोपी गोष्ट नाहीच. संसार संसार म्हणजे काय, संसार या शब्दाची व्याख्याच आहे माया. माया म्हणजे संसार आहे. दुजे जव जव घडे तव संसार भय जोडे, आहे का नाही महाराज. एकम अद्वितीय ब्रह्म आहे ना, त्या ब्रह्माला ब्रह्म राहू देत नाही एवढा संसार घातक आहे. हे संसार संसार म्हणजे माया. मायाच घ्या ना इथं आता, संसाराची म्हणजे माया. ही माया एवढी घातक आहे, ब्रह्माला ब्रह्म सिद्ध राहू देत नाही. या ब्रह्माला जर मायेचा लवलेश लागला तर ते ब्रह्म ब्रह्म राहत नाही. याला म्हणतात मायातीत ईश्वर. ब्रह्म राहत नाही, ते ईश्वर होतं महाराज. अर्थात ब्रह्माला सुद्धा ब्रह्म राहू देत नाही एवढी घातक माया आहे. सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया. 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 आणि कोलाटीन खेळाया. सगुण गुण माया कोलाटीन खेळाया. कोलाटीन खेळाया. कोलाटीन खेळाया. सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया. सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया. प्रपंचाचा रोविला वेळ. प्रपंचाचा रोविला वेळ. जाऊ शून्याचा मांडीला खेळू. ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू. लागती केळाया. सगुण 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 गुण माया. सगुण गुण माया. कोलाटीन केळाया. कोलाटीन केळाया. आणि कोलाटीन खेळाया. सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया. कोलाटीन खेळाया आणि कोलाटीन खेळाया. सगुण सगुण केळाया. केळाया. माया 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 वा, सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. एवढी महाराज माया घातक आहे, म्हणजे देवाला सुद्धा मायनं सोडलं नाही. आपल्याला माया सोडणं एवढी सोपी गोष्ट नाही. कधी कधी मायेच्या संदर्भात एक दृष्टांत मी देत असतो महाराज. मामा, माया तर चित्तातून बाजूला जातच नाही, पण एवढंच आहे, कधी माया कमी होते तर कधी वाढते. कधी 99 होते तर कधी 101 होते. 99 झाले की माणसाला सप्ताह आवडते आणि 101 झालं की लग्न आवडते, है की नाही महाराज. माया अशी डेंजर आहे, पण माया 100% चित्तातून बाजूला जाणं शक्यच नाही. म्हणजे संसार चित्तातून जाणं शक्य
नाही. कसं गणित आहे? मायेचं गणित अजिबात कोणाला सुटत नाही, अजिबात सुटत नाही. आली कोल्हाटीने खेळ आहे, तिचं गणित सुटतच नाही. एक गणित सांगतो तुम्हाला, एकदा टाळी वाजून भजन करा विठ्ठल. हो ऐका, मायेचं गणित 100% उत्तर येऊ देत नाही, अर्थात देवाचं अस्तित्व 100% मान्यच होऊ देत नाही. तिचं नाव आहे माया. म्हणून तर आपल्याला संसारामध्ये अडकून ठेवते ना ती माया, बाजूला निघू देत नाही. सगळ्याला गणित पक्क आहे, लक्षपूर्वक ऐका. 2 वारकरी पंढरपूरला निघाले, 2 जण निघाले. आता बालासाहेब मामा निघाले आणि पंढरनाथ महाराज निघाले, 2 जण निघाले पंढरपूरला. आता हे वारकरी पक्की आहेत, पण व्यवहाराला लई पक्की आहेत. हे म्हणे पंढरपूरला जायचं, पण लागणारा खर्च आपापला करायचा, म्हणजे दोस्ताना पक्का ना, खर्ची आपापना, कोणी कोणाचा रुपये घ्यायचा नाही. दोघांनी ठरवलं महाराज, 2000 खर्च झाला की किती खर्च करायचा? 4000 किती? 1000 खर्च झाला तर 500 झाला तर 250, 200 झाला तर बोला ना 100 झाला तर 200 झाला तर 100 झाला तर चलू दे 11 पर्यंत. असंच आता किती खर्च हो, निम्मा करायचा म्हणे. आता ऐका, निम्मा करायचा खर्च ठरला. निघाले, दुकानावर गेले, म्हणे आता पहिल्यांदा छत्री घ्यायची म्हणे. छत्री घेतली महाराज, छत्री होती 100 रुपयाची. छत्री घेतली, बाहेर आले, बसस्टँडकडे गेले आणि बसस्टँडवर गेल्या तो महाराज सावकारानं मागितलं. वारकऱ्यानं छत्री घेतली, सकाळी वारकऱ्यानं छत्री घेतली. म्हणे पंढरपूरला निघाले वारकरी आहेत, अरे 100 रुपयाची छत्री, अरे 95 रुपयाची छत्री आहे म्हणे, 100 रुपयाला दिली. ते 5 रुपये घे आणि वारकऱ्याला परत नेऊन दे म्हणे. लक्षपूर्वक ऐका बरं. आता हे मायेचं गणित सुटतच नाही, लक्षपूर्वक ऐका. छत्री किती रुपयाची होती? 100. खर्च कसा होता? निम्मा. म्हणजे यांचे किती गेले? 50. यांचे किती गेले? 50. 50 आणि 50 100. सावकारानं 5 रुपये वापस दिले. मुनिमानं हातात 5 रुपये घेतले आणि वापस निघाला. मुनिम डोक्यात विचार करायला लागला, छत्री परवडली का, नफा झाला तोटा झाला, सावकाराला माहीत, वारकऱ्याला माहीत नाही. सावकारानं परत किती दिलेत? 5 रुपये आपल्या जवळ आहेत म्हणे. वारकऱ्याला याच्यातले कमी जास्त दिले तर वारकऱ्याला काही पत्ता नाही. आता मुनिमाजवळ 5 रुपये होते, मुनिमानं त्याच्यातले 2 रुपये खाऊन घेतले, म्हणजे आपल्याजवळ 2 रुपये ठेवले आणि 3 रुपये कोणाला दिले? वारकऱ्याला. 3 रुपयातले अर्धे, म्हणजे निम्मा खर्च आहे ना त्याचा. 3 रुपयातला अर्धा किती झाले? 1.5. म्हणजे 50 यांचा झालता मामाचा आणि गुरुजीचा किती झालता? 50. 1.5 वापस आला. आता किती खर्च झाला? मी चहा पिऊन येतो, लावा गणित. किती झाला? 48.5. 48.5 यांचा ना, 48.5 यांचा. 48.5 अधिक 48.5 किती झाले? 97. त्या पोराने किती खाले होते? 2 रुपये. 97 2 किती? हा काय म्हणले मामा? 97 2 किती? 99. खर्च किती झाला होता? 100. आणि 97 2 99. रुपये कुठे गेला सांगा मामा, तुमच्याकडे आहे का? 99 झाली ना बेरीज. आता ऐका, 100 खर्च झाला पण 99 बेरीज झाली. आता ऐका, रुपये कमी पडला ना. आता त्या पोरानं पहिल्यांदा 2 रुपये खाले होते, रुपये कमी पडल्यामुळे आता त्या पोरानं 3 रुपये घेऊन ठेवले. समजा 5 रुपयामध्ये 3 रुपये पोरानं खाले, 2 रुपये वारकऱ्याला आणून दिले. आता यांचा 50 खर्च झाला होता, ते 2 रुपये वापस आणून दिले. 2 रुपयातला रुपया यांना वापस मिळाला. आता 50तला रुपया वापस मिळाला, म्हणजे आता किती खर्च झाला? 49. यांचा 49, यांचा 49. 49 अधिक 49 किती झाले? इकडचे बोला ना थोडे. 49 अधिक 49 98. त्या पोराने किती खाली होते? 3 रुपये. 98 3 98 3 101 रुपये वाढला कुठून? याचं गणित जन सांगल, उत्तर सांगल. आजचं पाकिट त्याला सांगते कोणी उत्तर? अर्थात मायेची परिभाषा अशीच आहे.
माया कधी 99 होते तर कधी 101 होते, पण 100% देवाचं अस्तित्व मान्यच होऊ देत नाही. एवढी डेंजर माया, याला बाजूला सारणं ही बस की बात नाही. मग ही भाषा तुकोबाऱ्या करतात, याचं कारण आहे तुकोबाऱ्याकडे सगळ्यात मोठं वैराग्याचं बळ आहे, आणि त्या वैराग्याच्या बळावर ही स्थिती प्राप्त झाली. या स्थितीवर आडू झाल्यानंतर तुकोबाऱ्या सांगतात, एवढा जरी बलवत संसार असला तरी आम्ही त्याला कवडी किंमत देत नाही, आम्ही त्याला बाजूला सारलंय, त्याच्यावर विजय प्राप्त झालाय. अर्थात लाथाडीला हा संसार केला. षड उर्मीचा मार 6 उर्मी आहेत, त्या 6 उर्मीचा आम्ही त्याच्यावर मार केला, त्याच्यामुळे याचं काही आम्हाला वाटत नाही. महाराज अशी तुम्ही म्हणणं आहे तुमचं? म्हणे हो, अशी स्थिती प्राप्त झाली. तुकोबाऱ्या म्हणतात आमची स्थिती प्राप्त झाली. या स्थितीमुळे तुमच्याकडे काय बदल झाला? तुकोबाऱ्या म्हणतात या स्थितीमुळं आमची आता अशी झाली आहे विचारश्रेणी, या जनाचंही काही वाटत नाही, या तनाचंही काही वाटत नाही. मग जन धन तन जन धन धन जन धन धन जन धन धन जनतन धन जनतन धन तृण धन जन जन तृण धन जन धन धन तृण धन जन जन तृण धन जन तृण जन तृण धन जन तन धन जन तन धन जन तन धन जन तन धन केले तृण ही समान केले तृण ही समान लाथाडीला हात उतार लाथाडीला हात उतार तृणाची समान केले तृणाची समान लाथाडीला संसार लाथाडीला तुकोबाची स्थिती काय आहे? तुकोबाऱ्या सांगतात आमची स्थिती आता अशी झाली आहे, जन तन धन केले तृणा ही समान. गवताप्रमाणे आम्ही त्याला मानतोय, आम्हाला जनाचंही काही वाटत नाही, आम्हाला तनाचंही काही वाटत नाही, आम्हाला धनाचंही काही वाटत नाही. या तिन्हीमध्ये लोक मामा गुरफटून गेले. कोई वित्तेशना, कोई लोकेशना, कोई दारेशना. वित्तेशना, लोकेशना, दारेशना. म्हणजे ज्याला वित्तेशना म्हणजे ज्याला पैसा आवडते त्याला बाई आवडत नाही, लोकही आवडत नाही. ज्याला महाराज लोक आवडतात त्याला पैसा आवडत नाही, त्याला बाई आवडत नाही. म्हणून मोदीनं बायको सोडी पण पंतप्रधान झालंच. याला म्हणतात महाराज लोकेशना. लोकेशना, वित्तेशना, दारेशना, या तिन्हीमध्ये कोणता ना कोणता एक प्रत्येकाच्या पाठीमागे आहेच. लोकेशना, वित्तेशना, दारेशना. पण तुकोबाऱ्या म्हणतात आम्हाला जनाचं काही वाटत नाही, लोकांचं जनविजन झाले आम्हाला काही जनाचं वाटत नाही. तनाचं, या तनाचंही काही वाटत नाही. धनाचं, तुकोबाऱ्या म्हणतात धनाचं तर काही वाटत धन नाही. कोणा कामाले धन 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 कोणा कामाले आदी पाहावी चरोनी पाहावी चरोनी भले धन कोणा कामाले धन कोणा कामाले आम्ही पहावी विचारून पहावे विचारून विचारून धन कोणा कामाले धन कोणा कामाले धन कोणा कामाले धन कोणा कामाले धन धन कोणा कामा आले पहा विचारोनी भले बस पहा विचारून या भले.
धन कोणाच्याच तुका कामाला मन येत नाही. ज्याची संपदा येवणी सांगतिक वरी केली नाही सांगतिक वरी मन ज्याची संपदा येवडी संगती कवडी गेली नाही संगती कवडी धन मिळविले कोटी धन मिळविले कोटी धन मिळविले कोटी संगे नहेरे लंगोटी संगे नहेरे लंगोटी लंगोटी धन मिळविले कोट्यान कोटी धन मिळविले कोट्यान कोटी संगे न ये रे लंगोटी संगे हे मनवा लंगोटी 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 धन मिळविले कोटी संगे न ये रे लंगोटी. हे धन काहीच उपयोगाला येत नाही. तुका म्हणे धन धनासाठी बस. तुका म्हणे धन भागे अस्वस्थ हे जाण. तुका म्हणे धन लावी पोरासी भांडण. याच्यासाठी आम्हाला धनाचं ओ महाराज जाऊ द्या, कमी पैशाच्या धनाचं काही वाटत नाही, द्या सोडून. पण छत्रपती शिवरायाने नजराणा पाठवला. हे तो पर्यटन पडे हे तो पर्यटन पडे हे तो पर्यटन पडे पर्यटन पडे हे दिवट्या छत्री घोडे घोडे दिवट्या छत्री घोडे घोडे हे तो पर्यटन पडे 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 हो दिवट्या छत्री घोडे दिवट्या छत्री घोडे हे तो पर्यटन पडे हे तो पर्यटन पडे तुमचे ये रवित धन तुमचे ये रवित धन तुमचे ये रविता धन तुमचे ये रविता धन हे मन वृत्ती के समान 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 तुमचे ये रवित धन तुमचे ये रवित धन 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 ते माझे मृत्तिक समान ते माझे मृत्तिक समान समान तुमचे ये रविता धन 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 अमितेन सुखी अमितेन सुखी आम्ही त्यांना सुखी आम्ही त्यांना सुखी 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 अमितेने सुखी अमितेने सुखी आम्ही त्यांना सुखी अमितेने सुखी आम्ही त्यांना अमितेने सुखी आम्ही त्यांना सुखी मारा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे हिरवित धन तुमचे हिरवित धन मरा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे यरवित धन तुमचे हिरवित धन तुमचे हिरवित धन हिरवित धन अमृत वा जुगलबंदी वारी है का नाही महाराज. तुमचे येरवित धन ते मज मृत्तिके समान. आम्हाला महाराज हे माणिक मोते हे सगळं बस आम्हाला पाषाण वाटतं, मृत्तिका वाटते, अर्थात माती समान आम्ही लेखतो. याचाच अर्थ आहे जन तन धन केले तृणाही समान. आम्हाला त्याचं काही वाटत नाही. मग महाराज काही वाटत नाही या जनाचं मनाचं धनाचं तर अजिबात काही वाटत नाही. आमच्या पुढं त्याला आम्ही कवडी किंमत देत नाही. काय स्थिती प्राप्त झाली तुकोबरा आहे. तुकोबरा म्हणतात आमची अशी स्थिती प्राप्त झाली, या अवस्थेला आम्ही गेलो. मग
काय झालं, काय तुम्हाला मिळालं? तुकोबारा म्हणतात, या स्थितीला गेल्यानंतर आमची अवस्था अशी झाली, या जनाचं आम्हाला काही वाटत नाही, आम्हाला धनाचं काही वाटत नाही. मग महाराज नेमकं तुमच्यामध्ये काहीतरी तुम्हाला अनुमाग बदल झाला. तुकोबारा म्हणतात, ज्या मुक्तीसाठी लोक पाठीमागं तू लागले, का म्हणे आता तू का म्हणे आता हरी तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, आम्ही मुक्तीची अमाथा, आम्ही मुक्तीची अमाथा, आम्ही मुक्तीची अमाथा, आम्ही मुक्तीची अमाथा, आम्ही मुक्तीची लाताळीला संसार, लाताळीला संसार, आम्ही मुक्तीची माता, आम्ही मुक्तीची माता, आम्ही मुक्तीची माता. लाताळीला संसार, संसार लाताळीला संसार, केला षडवर्मीचा मार, केला केला षडवर्मीचा मार, केला षडभूमीचा केला षडभूमीचा हरी केला षडभूमीचा हरी केला षडभूमीचा हे मार हे मार सरे ग गरे गरे सा गरे गरे सा गरे गरे सा केला षडभूमीचा मार केला षडभूमीचा
मार हेर केला केला षडभूमीचा मार हरी हरी गेला हरी गेला षडभूमीचा मार रे मार 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 गेला षडभूमीचा मार मार गेला षडभूमीचा सर्ग रे गम गम पद पदनी धनी सर्ग रे गम गम दम पदनी धनी सानी ग प म ग रे सा म प धनी सा म प धनी सा म प धनी सा सर्ग रे गम गम म पद द पदनी धनी सा धनी द वर म प धनी सा म प धनी सा म प धनी सा 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 लाताळीला संसार हरी लाताळीला संसार डब्बा रुखमाये बार कुमार बार रुखमाये जय देव बार रुखमाये बार रुखमाये बार रुखमाये तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा लाथाडीला हा संसार केला षड उर्मीचा मार यथामती येता अवकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. आपण एक हिंदू आहोत याची सर्वांनी जाण ठेवावी, याचा स्वाभिमान बाळगावा. या धर्माचा महाराज आपण एक प्रचारक म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये थोडा वेळ काढावा. आपण सगळ्यांनी एकत्रित यावं, याच्यासाठी हे नामसंकीर्तन सप्त्याचं आयोजन आहे. या सप्त्यामध्ये सर्वांनी एकत्रितकरण करावं. धर्माची महाराज आपण एक धुरा आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. छत्रपती शिवरायांनी या धर्मासाठी बलिदान दिले. आपणही त्यांचे पाईक आहोत, त्यांचंच रक्त आपल्या ठिकाणी आहे. आपणही थोडं महाराज धर्मासाठी निघावं. जिथं जातीचं काम आहे जिथं जातीचं काम करावं, जिथं धर्माचं काम आहे तिथं धर्माचं यावं. आपण सर्वांनी संघटित व्हावं, याच्यासाठी सप्त्याचं आयोजन आहे. पण महाराज आपल्या धर्मामध्ये असं झालं, एक वाटाला निघतं, एक दुसऱ्या वाटाला निघतं. आपल्या धर्मातले काही लोक म्हणतात महाराज हिंदू धर्मामध्ये जन्म घेतात आणि हिंदू धर्मावरच काहीतरी नाव बोट ठेवतात. प्रभू रामचंद्राच्या जन्मस्थानावर लोकांनी महाराज आक्षेप घ्यावा. ही आपल्या धर्माची किती मोठी शोकांतिका आहे.
धर्मामध्ये जन्म घेऊन आपल्या धर्माविषयी असं बोलणं कितपत शहाणपणाचं लक्षण आहे. एक जण बोलतो महाराज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला नाही. एक म्हणतो राम मंदिर बांधायची काहीच गरज आहे. अहो प्रभू रामचंद्राचा जन्म अयोध्येमध्ये झाला, शरयू नदीच्या किनाऱ्यावर झाला, हे सांगण्यासाठी महाराज आपल्याकडे एवढे ग्रंथ आहेत, एवढे सगळे पुराण आहेत. प्रभू रामचंद्राचा जन्म तिथंच झाला याच्यासाठी महाराज किती पिढ्यांचा रघुकुल रीत सदा चली आहे. याच्यात ते सगळा इतिहास बघा ना. सगळ्याच जगाचा मालक आहे, त्याचं नाव आहे महाविष्णू. महाविष्णूचं त्याचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मा. ब्रह्माचा मुलगा आहे मरीची. मरीचा मुलगा आहे कश्यप. कश्यपचा मुलगा आहे विवस्वान. विवस्वानचा मुलगा आहे महाराज मनू. मनूचा मुलगा इक्ष्वाकू. इक्ष्वाकूचा मुलगा कुक्षी. कुक्षीचा मुलगा विकुक्षी. विकुक्षीचा मुलगा बाण. बाणचा मुलगा अनरण्य. अनरण्यचा मुलगा पृथू. पृथूचा मुलगा त्रिशंकू. त्रिशंकूचा मुलगा दुदुम्मार. दुदुम्मारचा मुलगा इवनाश्व. इवनाश्वाचा मुलगा मांधाता. मांधाताचा मुलगा सुसंधी. सुसंधीचा मुलगा ध्रुवसंधी. ध्रुवसंधीचा मुलगा भरत. भरतचा मुलगा असित. असितचा मुलगा सगर. सगरचा मुलगा अंशमंज. अंशमनचा मुलगा अंशुमान. अंशुमानचा मुलगा दिलीप. दिलीपचा मुलगा भगीरथ. भगीरथचा मुलगा कुकुस्थ. कुकुस्थचा मुलगा रघु. रघुचा मुलगा प्रवृद्ध. प्रवृद्धचा मुलगा शंखन. शंखनचा मुलगा सुदर्शन. सुदर्शनचा मुलगा महाराज शिग्रक. शिग्रकचा मुलगा मरु. मरुतचा मुलगा प्रशुक. प्रशुकचा मुलगा अंबरीश. अंबरीशचा मुलगा नहुष. नहुषचा मुलगा याती. यातीचा मुलगा नाभाग. नाभागचा मुलगा आदाचा मुलगा दशरथ आणि दशरथाचा मुलगा प्रभू रामचंद्र भगवान. एवढा 42 पिढ्याचा इतिहास असताना सुद्धा काही नालायक जर म्हणत असतील प्रभू रामचंद्राचा जन्म अयोध्येत झाला नाही, त्यानं भारत देशात राहायचंच नाही. नीट लाहोरच्या पलीकडं इथं राहायचं काही कारणच नाही. म्हणून महाराज सर्वांनी धर्माची स्थापना एवढी मोठी झालेली आहे, या धर्माचं जोपासना केली पाहिजे. सर्वांना माझी विनंती आहे, आपणही या धर्माचे पायी होऊन राहा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे, थोडे मतभेद बाजूला सारा. एखाद्या ठिकाणी आलं पाहिजे, नामसंकीर्तन केलं पाहिजे. हे नामसंकीर्तन घेण्यासाठी देवानं देह दिला आहे, पण महाराज भजन करत असताना ते भजन प्रेमानं केलं पाहिजे. माणसं भजन आता जास्त करतात महाराज, भरपूर आहे. माणसाकडे भजन जास्त आहे, माणसाकडे कीर्तन कथा भरपूर झाल्या, पण माणसं पैशाने श्रीमंत झाले, पण महाराज माणसं मनाने गरीब झाले. सध्या परिस्थिती अशी चालू आहे, एकाचं चांगलं झालं की दुसऱ्याला खपत नाही. एकाचं दुकान चांगलं चालायला लागलं तर म्हणते त्याचं लई चलालंय र, सगळीकडूनच यायलंय त्याला. अरे तू बघ ना, दुसरं पाईपलाईन तू खण, काय देणं घे नाही का. गावात एखाद्याचं भलं झालं की माणसं कधीच चांगलं म्हणणार नाहीत. एखाद्या गावातल्या माणसानं बंगला बांधावा, लोक त्याला कधीच चांगलं म्हणणार नाहीत महाराज. एखाद्यानं 40 लाख रुपयाचं घर बांधलं ना, आता मामाने आमच्या पंडित गुरुजीने दोघांनी घर बांधले, आता आम्हाला मिळेल की त्याच्या पाठीमागं. पण महाराज आपण म्हणलं पाहिजे, वा वा चांगलं तुमचं घर आहे असं म्हणलं पाहिजे ना. वास्तुशांतीला जायचं, फुकटचं खायचं, निघून याचं. लोक कधी तसं करणार नाहीत महाराज. त्याचं फुकटचं खाणार आणि त्याला येता येता म्हणणार गिलावात रब झाला, गॅलरीज फिसकली, कलर डार्क झाला, खिडक्या जमल्या नाही, गेटच मोठा झाला. तू मुळ्याला कुठे गेलतास र? 40 लाख रुपयाचं घर बांधले, त्याला तू नावं ठेवालास. आपल्या घरचं बकी, संडास बाथरूमच्या कवडाला कोंडा नाही, बकीट आडवं लावालास. 30 रुपयाचा कोंडा लावून घे, बघूत आपण त्याच्या घराचं. एखाद्या माणसानं गावात गाडी चांगली घ्यावं, कधी चांगलं म्हणणार नाहीत माऊली. गाडी घेतली ना आपल्या गावात, ट्रॅक्टर घेतला ना, त्याला म्हणायचं वा वा तुमचा ट्रॅक्टर म्हणजे आमचं ट्रॅक्टर, तुमची गाडी म्हणजे आमची, असं म्हणायचं नाही. मला त्याचं जाणार, त्याचा पेडा खाणार आणि त्याला जोडा मारणार. किती पडला हप्ता, तुला काय करायचंय? त्यानं गाडी हप्त्यावर घेऊ नाही तर सप्त्यावर घेऊ, काय देणं घे नाही का. चांगलं म्हणत चला ना एकमेकाला, वा वा काय सुंदर गायन केलं, वा वा काय पक्वा चांगला वाजवला. एकमेकाचं चांगलं व्हावं. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं चांगलं व्हावं ही इच्छा करत नाहीत, तोपर्यंत प्रभू रामचंद्र तुमचं कदापि चांगलं करू शकणार नाही. दुसऱ्याचं चांगलं झालेलं या डोळ्यानं बघत चला, ही गरज आहे. आणि महाराज आयुष्यामध्ये देव आपलासा करायचा बघा. जसं तुकोबरायानं बळीयाचे अंकित म्हटलेत, आपणही बळीयाचे अंकित जा, त्याला आपलंसं करा. हे लोक आपलेसे करत बसू नका, हे लोक एक दिवस धोका देतात महाराज. म्हणून महाराज हे सखा मित्र जरी करायचा असं तर देवाला सखा करा. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. देवाला आपलंसं करा. आपल्या फेसबुकला मित्र 5000, इंस्टाग्रामला बस. आपल्याला माहिती नाही, वाढदिवसाला तर महाराज ते फेसबुक एवढं लॉक व्हायलंय आमचं. कोणाचाही वाढदिवस असू द्या, पोरं लिहितात महाराज आमच्या गावची आन बान शान, फलाने काळजाचा तुकडा,
है का नाही मला सगळं लिहितात आणि वाढदिवसाच्या दिवशी त्याला शुभेच्छा देतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या नावानं काड्या करतात. मी म्हणत असतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ नका, पण आपल्या मित्राचं भलं व्हावं ही वर्षभर विचार करा. सगळ्यात मोठ्या शुभेच्छा आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या. चांगलं बोला ना, अशी गरज आहे ना. मी तर म्हणत असतो 5-50 मित्र कमवण्यापेक्षा एकच मित्र कमवा. दुःख अडवायला दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वा ना. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असे जवळ जर मनासारखा. दुःख अडवायला दुःख अडवायला दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू एक तू एक तू मित्र कण आरशासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वा. आयुष्यात असा एकच मित्र कमवा, तो जीवाभावाचा असावा. आणि या जगतामध्ये जीवाभावाचा मित्र कोण असेल, या जगतामध्ये जीवाभावाचा सखा कोण असेल, तर या जगतामध्ये एक संत सखी आहे, नाही तर देव सखा आहे. म्हणून त्यांना आपलंसं करा आणि त्यांना आपलंसं केलं रे केलं, मग आपल्याला दुसरं काही कमवायची गरज नाही. म्हणून त्याला आपलंसं करा. पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा, वारकरी व्हा, धर्माचे पायिक व्हा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. एवढं सुंदर मामासाहेबांनी महाराज, किती सुंदर असं बाळासाहेब मामा सुरेगावकर असतील, पडीनाथ गुरुजी असतील, कामाजी महाराज असतील, सुंदर असं माऊली महाराजांचं वादन आहे. एवढ्यांच्या सर्वांच्या साथीने सहकार्यानं गोड असं कीर्तने संपन्न झाले. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. मधुरकर मामाने मला फोन केला, या सर्वांचं तुम्हाला दर्शन झालं, माझं जीवन धन्य झालं. मी खरंच भाग्यवान समजतो एवढ्या महाराज पावन नगरीमध्ये मला कीर्तन करायला मिळालं. कारण का मी खूप लहान माणूस आहे, बरं लक्षात घ्या. पण महाराज आमच्या पाठीमागे मोठ्यांचा आशीर्वाद आहे. आमचे गुरुवर्य महंत श्री एकनाथ नामदेव महाराज मठाधिपती संस्थान उंबरत मामाही आलेले आहेत. मामा म्हणजे काय, आमच्या महाराजाला त्यांनी आळंदीला नेऊन सोडलेलं आहे का नाही महाराज. आणि आज सगळ्याला माझी विनंती आहे, हात जोडून कीर्तन संपलं, पण जाता जाता एक सूचना आहे. सर्वांना माझी विनंती आहे, येईल त्या 27 तारखेला 27 फेब्रुवारी ते 6 मार्च 27 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीमध्ये धाकटी पंढरी श्री क्षेत्र उमरज नगरी या ठिकाणी 18 ते 19 कोटीचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. सुंदर असं मंदिराचं बांधकाम पूर्ण झाले. सद्गुरू नामदेव महाराज आणि महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिर कलशारोहण सोहळा या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. या 27 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीमध्ये 108 कुंडी विष्णू याग यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे. अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे. या कथेचे प्रवक्ते आहेत आंतरराष्ट्रीय कथाकार परमपूज्य आदरणीय श्री हरिभक्तपरायण देवकीनंदन ठाकूरजी महाराज श्री वृंदावन धाम यांची कथा आहे. 108 कुंडी विष्णू याग यज्ञ सोहळा आहे.
या सोहळ्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं. मामा येणार आहेत, गुरुजी येणार आहेत, दाजी येणार आहेत. आपण सर्वांनी एक एक दिवस या. 7 दिवस नाही येता आलं तर 4 तारखेला मात्र सर्वांनी या. कारण का 4 तारखेला महाराज कळशारोहण होणार आहे. सोन्याचे कळस दोन्ही पाहायला मिळणार आहेत. आणि त्या कळसासाठी CM येणार आहेत, मुख्यमंत्री येणार आहेत, उपमुख्यमंत्री येणार आहेत. आणि आपल्या हिंदू धर्माचे शंकराचार्य गुरुवर्य धर्मगुरू अर्थात शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती शारदा पीठ द्वारकाधीश त्या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या हस्ते कुरेकर बाबा मारुती बाबा कुरेकर यांच्या हस्ते कळशारोहण होणार आहे. या कीर्तनाचा या कथेचा सर्वांनी यावर्षी लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती आहे. आपण या सप्ताहाला आवर्जून उपस्थित राहावं ही अशी कळकळीची विनंती आमचे निमंत्रक महंत श्री एकनाथ गुरु नामदेव महाराज मठाधिपती संस्थान उंब्रज यांच्या वतीने मी त्यांचा पायक संस्थांचा म्हणून तुम्हाला सर्वांना मी महाराज ही पत्रिका अर्थात निमंत्रण देण्यासाठी इथं आलोय. या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.